डॉक्टर भास्कर पांडुरंग हिवाळे यांची आज 127वी जयंती मोठ्या उत्साहात अहमदनगर महाविद्यालयात साजरी करण्यात आली। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पॅरिसवरून डॉक्टर शशी धर्माधिकारी उपस्थित होते। 69 वर्षापूर्वी डॉक्टर हिवाळे यांनी अहमदनगर महाविद्यालयाच्या रूपाने अहमदनगरच्या भूमीत जो अंकुर लावला त्याचे आज एका प्रचंड वटवृक्षात रूपांतर झाले आहे आणि त्याच सावलीत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। अहमदनगर सारख्या सतत दुष्काळ पडणाऱ्या जिल्ह्यात महाविद्यालय चालेल की नाही अशी शंका अनेकांना वाटत होती। डॉक्टर हिवाळे यांनी जिद्दीने प्रयत्न करून अहमदनगर महाविद्यालयाचे आपले स्वप्न प्रत्यक्षात साकार केले। डॉक्टर भास्कर पांडुरंग हिवाळे यांची 127वी जयंती आज महाविद्यालयात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पॅरिसवरून डॉक्टर शशी धर्माधिकारी आले होते। त्यांचे स्वागत डॉक्टर आर.जे. बार्नाबस यांनी केले। डॉक्टर भास्कर हिवाळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली। यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आपल्या सुरेल आवाजात स्वागत गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली। प्राचार्य डॉक्टर आर.जे. बार्नाबस यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला। तसेच आपल्या भाषणात महाविद्यालयाविषयी माहिती दिली। तर डॉक्टर शशी धर्माधिकारी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। Today we have in our midst Dr. Shashi Dharmadhikari. Dr. Shashi Dharmadhikari, briefly I shall just acquaint you with him. Dr. Shashi Dharmadhikari was born in Ahmednagar where he completed his schooling and college education. Currently he is a resident of Paris in France for the last 40 years. He passed his BSc from Ahmednagar College. जेव्हा आम्ही लहान मुलं होतो म्हणजे शाळेत असताना तेव्हापासूनच नगर कॉलेजचं गॅदरिंग हा एक फार मोठा प्रसंग असायचा। म्हणजे दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग म्हणजे इव्हेंट असल्यामुळे आम्हाला मुलांना गॅदरिंग मध्ये यायची खूप इच्छा होती, पण अर्थात आम्हाला काही येऊ शकत नव्हतं कारण आम्ही कॉलेजमध्ये नसल्यामुळे। कारण त्याचं महत्त्वाचं कारण होतं कॉलेजमध्ये त्यावेळी नाटकं सुंदर व्हायचे, भयंकर सुंदर मराठी नाटकं। मामा तोरडमल, सुरेश डावरे, पद्माकर डावरे असे मोठे मोठे जे पुढे नाटकात काम करणारे त्यावेळी कॉलेजमध्ये होते आणि त्यांनी शाळेत सुद्धा काम केलेलं आहे नाटकात। त्यामुळे कॉलेजचे नाटकं भयंकर प्रसिद्ध असायची आणि एवढी गर्दी असायची या नाटकांना की कधी कधी गोंधळ होणारच। आणि आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला मी सांगितलं मला परवानगी नव्हती, तरी आम्ही थोरला भाऊ किंवा असे कोणतरी ओळखीचं काढून त्याच्याबरोबर गर्दीत घुसून नाटकं पाहायला यायचो। डॉक्टर हिवाळे बसले होते, नेहमी हसणारे, डिसिप्लिनवर असणारे, त्यांना आवडलं नाही। ते स्टेजवर आले आणि मोठ्याने सांगितलं, दिस इज माय कॉलेज, आय वोंट टॉलरेट युअर बिहेवियर हिअर। सो विदिन अ मिनिट everybody got down and there was a pin drop silence and then the program started. दरवर्षी 22 जानेवारी रोजी अहमदनगर महाविद्यालयामध्ये डॉक्टर भास्कर हिवाळे यांची जयंती साजरी करण्यात येते। यावेळी आजी माजी विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित असतात। डॉक्टर भास्कर पांडुरंग हिवाळे यांची आज 127वी जयंती उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत। या उत्सवासाठी पॅरिसवरून डॉक्टर शशी धर्माधिकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला आज लाभले होते। या कार्यक्रमामध्ये सर्व स्टाफनी, प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साहामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। या कार्यक्रमाचं संयोजन कमलाकर भट, प्राध्यापक डॉक्टर कमलाकर भट, श्री अरुण बळीत म्हणजे मी स्वतः
आम्ही केलं. यानंतर स्वागतपर गीत जे आहे ते नॉर्थ इंडियाचे जे स्टुडंट आहेत, आमच्या महाविद्यालयाची शान आहेत, त्यांनी इथे सादर केलं. प्राचार्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि प्रमुख पाहुण्यांनी अतिशय उद्बोधक अशा प्रकारचं त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि डॉक्टर हिवाळे यांच्या आठवणीमध्ये ते रमून गेले. अतिशय सुरेख असा हा कार्यक्रम पार पडला. दरवर्षी आम्ही 22 जानेवारी या दिवशी हा कार्यक्रम या ठिकाणी अहमदनगर कॉलेज या ठिकाणी आम्ही सादर करत असतो आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. सर्व नगरवासियांना या ठिकाणी मी या कार्यक्रमाच्या दिवशी आज शुभेच्छा देतो. अहमदनगर महाविद्यालय हे अहमदनगर जिल्ह्यातील एक नावाजलेले कॉलेज आहे. डॉक्टर भास्कर हिवाळे यांनी लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे आज पाहावयास मिळत आहे. अशा या महान व्यक्तिमत्वाची आज 127वी जयंती. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.